Dear learner, Namaste. In this video, I am going to teach you the subject Advanced Java Programming. Under this subject, today we will develop a one simple Java program, that is create login page by using AWT controls. AWT means Abstract Window Toolkit. In this program, we can use frame, label, text field and button controls. आज आपण ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग या सब्जेक्टच्या अंडर एक जावा प्रोग्राम डेव्हलप करणार आहोत. त्यामध्ये आपण एक लॉगिन पेज क्रिएट करणार आहोत AWT कंट्रोलचा वापर करून. त्यामध्ये आपण फ्रेम, लेबल, टेक्स्ट फील्ड आणि बटन या कंट्रोलचा वापर करणार आहोत. So first, what are the different controls available in Abstract Window Toolkit? These are the some examples. Label, text field, button. Okay. In this program, we can use in our program label, text field and button. Okay. First, we have to create the frame. This is the frame. Okay, frame have minimize, maximize and close buttons at the right hand side top corner, and here one title have at the left hand corner. Okay, so these are the labels. This is the text field. You can enter text into this text field and you can click on the button. ओके, तर ही जी आहे ती फ्रेम आहे. या फ्रेम मध्ये तुम्हाला हवाय तो डेटा म्हणजेच AWT कंट्रोल्स ऍड करू शकता. या फ्रेमला एक टायटल असते, तेच आहे टायटल बार. त्यानंतर मिनिमाइज, मॅक्सिमाइज अँड क्लोज बटन्स असतात. दिस इज द लेबल. ओके, त्यामध्ये तुम्ही तुम्ही टेक्स्ट डेटा शो केलेला आहे. दिस इज टेक्स्ट फील्ड. यू कॅन एंटर युअर टेक्स्ट इनसाइड दिस रेक्टँग्युलर शेप एरिया अँड these are the buttons. You can click on the buttons, then the actions associated with button will perform. So let's start. So first, in your program, Java इन्स्टॉल असायला हवंय तुमच्या कम्प्युटर मशीन मध्ये. तर मी कम्प्युटर मशीन मध्ये जावा इन्स्टॉल केलेला आहे. ओके, जावा इन्स्टॉल केलेला आहे. हा तुमचा सिलेबस आहे ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग डिप्लोमाचा. IT आणि कम्प्युटर या दोन्ही प्रोग्रामना हा सेम सिलेबस आहे. तर या सिलेबसचा आपण जर स्टडी केला, सो दिस इज युअर फर्स्ट युनिट. ओके, दिस इज युअर फर्स्ट युनिट. And inside this first unit we have to study Abstract Windowing Toolkit, that is AWT. Okay, in this program we can use different AWT controls in our program like label, buttons and text field. Okay, also we can use one layout manager, name is flow layout. Okay, in upcoming videos I will create different programs and different conceptual videos. We will cover this whole unit, whole syllabus as per my free time. So subscribe my channel so you will get updates of my upcoming videos. Okay, let's start. So first, तुमच्या कम्प्युटर मशीन मध्ये जावा इन्स्टॉल असायला हवंय आणि सिंपल एक एडिटर इन्स्टॉल असायला पाहिजे, नोटपॅड. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर नेटबीन्स, इक्लिप्स या IDEचा यूज करत असाल आणि तुम्हाला जर जावामध्ये स्कोर करायचा असेल, जावा तुमचं अधिकाधिक डेव्हलप करायचं असेल, तर सध्या काही वेळापुरतं इक्लिप्स आणि नेटबीन्स वापरू नका. कारण की त्यामध्ये रेडीमेड कोड येतो आणि काय होतं की आपल्याला पुढचा कोड काय लिहायचा आहे, कोड लवकरात लवकर आपल्याला स्वतःचा डेव्हलप करता येत नाही.
तर सर्वात प्रथम तुम्ही नोटपॅडचा वापर करा किंवा नोटपॅड प्लस प्लस या एडिटरचा वापर करा आणि त्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचा कोड टाईप करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रोग्रॅमिंग नॉलेज डेव्हलप होत जाईल. आणि हेच प्रोग्रॅमिंग नॉलेज एकदा डेव्हलप झालं की मग आपण नेटबिन्स आणि इक्लिप्सचा यूज करणार आहोत. म्हणजे मी त्यावर सुद्धा तुम्हाला प्रोग्राम शिकवणार आहे. पण सर्वात आधीच्या फेजला म्हणजे कोर जावा शिकायचं असेल, ॲडव्हान्स जावा शिकायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये पुढील गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ओके, तर आज बघूया जावाचा हा पहिला प्रोग्राम. त्यामध्ये आपण लॉग इन पेज क्रिएट करणार आहोत. ओके, आणि त्यामध्ये आपण AWT कंट्रोलचा वापर करणार आहोत. तर इथे मी फेसबुकचं पेज ओपन केलेलं आहे. ओके, या फेसबुकच्या पेजमध्ये मी काय काय केलेलं आहे बघूया. तर इथे मी ओपन केलेलं आहे, इथे ॲड्रेस बारवर facebook.com टाकलेलं आहे. इथे आपण युजर नेम एंटर करतो, म्हणजेच ईमेल ॲड्रेस, पासवर्ड एंटर करतो आणि लॉग इन बटनवर क्लिक करतो. तर आजच्या या प्रोग्राममध्ये आपल्याला हेच एवढं पेज आपल्याला क्रिएट करायचं आहे बाय युजिंग जावा प्रोग्राम. ओके, so here this is my simple notepad++ editor. So first, these all controls are stored inside AWT package. So first we have to import AWT package, okay, in our program. So import, I written how to import java dot your package name AWT dot star. Instead of star you can mention your class name also. So this class only import in your Java class file, but here instead of class name I can use star. So all the classes stored inside AWT package I can access in my Java program. So here I use import java.awt.star. So first save this program. So here I save this program inside my Java programs folder. This is my Java programs folder. Okay. Okay, so here I use inside JSP folder. So here I will give the name login and save by using extension Java. So here I use extension Java. So import java.awt.star. Here I import AWT package inside my program. So create one class by using class keyword and give one name. So here I use login as my class name. So class have, okay, login. So here class having open close curly bracket. So here I mention my open close curly bracket. तर या ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला आपला कोड मेन्शन करायचा आहे. सो हियर आता आपल्याला आपला कोड स्टार्ट करायचा आहे. जावाच एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पब्लिक स्टॅटिक void main function. Okay, and here you can mention your string args array having some parameters. Okay, this is method, so it is again enclosed within open close curly bracket. So this is the simple template of our login class. Okay, suppose here I want to run this code. So here I open command window. This is a JSP folder. Where is JSP folder is stored? Okay, first I go inside F drive. So inside F drive there is one JSP folder. So first set this path. So F colon, here inside F folder मध्ये, सॉरी F drive मध्ये मी आलेलो आहे, पाथ सेट केलेला आहे. inside F drive we have to access JSP folder. So type the command cd slash your folder name JSP. So here my path is set cd slash JSP. So JSP folder मध्ये मी visit केलेली आहे. So now save your program, Control S, and now compile javac login.java.
Okay, here I compile this program, so it compiles successfully, no error. Great. So Java login for execution, Java command is used. So no output is shown, there is no any output because this is our only template. आपण अजून कोडच एंटर केलेला नाहीये. So now start our program. So here first we have to create one frame. जशी की ही फ्रेम आहे, ही आपण आता जी विंडोची बघत आहोत फ्रेम. ओके, ही एक फ्रेम आहे. ओके, दिस इज वन फ्रेम. ही तुम्ही पाहतात ही एक फ्रेम आहे. या फ्रेममध्ये काय बघा, इथे मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज बटन आहे आणि ही एक रेक्टँग्युलर शेपची एक फ्रेम आहे. ओके, ही पूर्ण जर बघितली तर अशी फ्रेम आपल्याला क्रिएट करायची आहे बाय युजिंग जावा. सो फर्स्ट क्रिएट ए फ्रेम. So there is a one predefined class inside AWT package name as frame. So create object for frame class, frame f is equal to new frame. Okay, and inside constructor, so your frame object is created inside memory. तर frame class चा object मी f त्याला नाव दिलेलं आहे f, तो मी क्रिएट केलेला आहे by using new operator. So फ्रेम क्लासचे कोणते कोणत्या मेथड्स आहेत त्या आपण चेक करू शकतो. सो टाईप हिअर कमांड जावा पी, युअर पॅकेज नेम इज जावा डॉट AWT डॉट फ्रेम. ओके, फ्रेम इज इनसाइड AWT पॅकेज. सो चेक दीज आर दी व्हेरियस मेथड्स अवेलेबल इन फ्रेम क्लास. सो हिअर बघा, ह्या एवढ्या मेथड्स अवेलेबल आहेत. मेथड म्हणजे काय, हे ओपन क्लोज राऊंड ब्रॅकेट दिसत आहेत तुम्हाला, तर त्या एवढ्या मेथड्स इथे अवेलेबल असलेल्या तुम्हाला दिसत आहेत. तर या मेथड्समधून आपण आज यूज करणार आहोत काही यातल्या सिम्पलेस्ट मेथड आपण यूज करणार आहोत. तर त्यामधून फर्स्ट मेथड आहे सेट व्हिजिबल. ओके, तर ती मेथड मला ॲक्सेस करायची असेल तर फ्रेम क्लासचा ऑब्जेक्ट यूज करावं लागेल, सेट, अँड देन मेथड नेम इज सेट व्हिजिबल, open bracket, and mention it as true. Initially it is false, so mention it as true. Save. Okay, so I save this frame. So next set your frame size, width and height format. So use set size method, set size. Okay, here या मेथड मध्ये तुम्ही बघू शकता की अशा वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला इथे अवेलेबल झालेल्या दिसतील. तुम्ही यामध्ये पूर्ण मेथडचा स्टडी करा, चेक करू शकता की कोणत्या कोणत्या मेथड्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर त्या तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये ॲड करू शकता. ओके, सो मी सेट साईज मेथडचा यूज करणार आहे. सेट साईजमध्ये पहिल्यांदा मला द्यावी लागते विड्थ आणि त्यानंतर हाईट. ओके, तर विड्थ मी देणार आहे माझ्या विंडोला 500 पिक्सेल अँड हाईट देणार आहे 1500 पिक्सेल्स. ओके, पिक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये ही विड्थ आणि हाईट येते. सो सेव्ह करा प्रोग्राम अँड अगेन कमांड विंडो. बाय युजिंग CLS यू कॅन क्लिअर युअर स्क्रीन. सो जावा C फॉर कंपायलेशन, लॉगिन डॉट जावा. ओके, आफ्टर compilation there is no error. Great. Java login for execution, there is a one command, Java login. Okay, here my frame is created. This is our frame. Okay, ही जी नवीन विंडो आलेली आहे, this is our frame. This is close button, resize button and minimize button. Okay, maximize. Here again some options are available. So there is no data display in this frame कारण आपण तो कोडमध्ये अजून मेन्शन केलेला नाहीये. सो ही फ्रेम क्लोज करायची, इथून होणार आहे का क्लोज, सध्या ते इनेबल नाहीये बटन. आपण कसं इनेबल करायचं बघूया नंतर. आता तुम्ही या कमांड विंडोमध्ये यायचं आणि Ctrl+C प्रेस करायचं, तर ती विंडो क्लोज होते. ओके, तर मी त्याची विंडोची साईज किती दिली, विड्थ 500 आणि हाईट दिले 1500. म्हणजेच काय, हे बघा रन केल्यानंतर ही जी विंडो तयार होते, ही जी हाईट आहे, ओके, ही जी हाईट आहे ती म्हणजे काय, तर आपण बघू शकतो की ही 1500 पिक्सेल आहेत. हे सगळे 1500
0. ओके, आणि ही जी विड्थ आहे 500 पिक्सेलची, ही आहे विड्थ, ती आहे 500 पिक्सेलची. तर ही अशी आपली साईज आहे. तुम्ही इनिशियली मग इथे 1500 1500 दोन्ही सेट केल्या तर दोघांची हाईट आणि विड्थ सेम होईल. तशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्रोग्राम करू शकता. ओके, बघा मी चेंज करतो, इथे पण मी लिहितो 1500. सेव्ह केला प्रोग्राम. आता चेंज केला प्रोग्राममध्ये. सो अगेन रिकम्पाइल इट, कंपाइल, एक्झिक्यूट. ओके, बघा ही मोठी विंडो तयार झालेली आहे. आता इथे दोघांची साईज काय आहे, हाईट आणि विड्थची जी साईज आहे ती सेम आहे. ओके, हाईट आणि विड्थची जी साईज आहे ती सेम आहे. ही पण आहे 1500 विड्थ, 1500, आणि ही जी हाईट जी आलेली आहे डिस्प्ले झालेली आहे, दिस इज अगेन 1500 पिक्सेल्स. सो यू कॅन क्रिएट दिस फ्रेम लाईक दिस. ओके, so next Control C, close this frame window. Okay, then go inside editor. So now my frame is created. So I want to set title for my frame. So by using object of frame class, here f dot set title method is there. Set title. So here I use this is my login page. So I use login page name as a title. Okay, login page. You can again and again execute your Java program whenever you add new code in your program. So आपल्याला ते इझिली अंडरस्टँड होतं. तुम्ही काय करता की एकाच वेळी पूर्ण कोड टाईप करून घेता आणि रन करता, तर तुम्हाला 1 by 1 ॲड केल्यानंतर काय काय चेंजेस होतात ते कळत नाही. तर अशा पद्धतीने रन करायचा आहे प्रोग्राम. ओके, आय यूज. बघा इथे लॉग इन पेज असं माझ्या याचं नाव आलेलं आहे. लॉग इन पेज दिसते तुम्हाला इथे टायटल बारला लॉग इन पेज नाव आलेलं आहे. सो दिस इज द यूज ऑफ सेट टायटल मेथड. ओके, सो नेक्स्ट टायटल सेट झालेले फ्रेमचं. नेक्स्ट आता आपल्याला पुढे काय करायचं आहे की बॅकग्राऊंड या फ्रेमचं चेंज करायचं आहे. मला वेगवेगळ्या कलर्स यूज करायचे आहेत. सो आय यूज फ्रेम क्लास ऑब्जेक्ट एफ. ह्या सगळ्या फ्रेम क्लासच्या मेथड आपण यूज करतोय आणि त्या कुणावर अप्लाय करायच्यात तर या ऑब्जेक्टवर. त्यामुळे मी हा ऑब्जेक्ट कॉल केलेला आहे, ऑब्जेक्ट सोबत मेथड कॉल केलेला आहे. विदाउट ऑब्जेक्ट आय कॅनॉट ॲक्सेस दीज ऑल मेथड्स ऑफ फ्रेम क्लास. ओके, so first you have to create object and you can access all the methods by using frame class object. So next method is set background. To set your background color you can use set background, and inside there is a one color class, predefined class, and here I can use red color. Okay, red. Save. Again execute. Okay, here my command window. Login .java and Java login for execution. So here color is display red color. You can use any color which is available inside Java program. Okay, Java compiler, Java JDK. Okay, Control C to close the frame and go inside. Okay, by using set background you can set your background color by using this method. Okay, now here we have to create labels. Okay, these are the labels. Labels means what? Some text data you can display on the screen or on the frame like this. These are my labels. Okay, these are my labels. Some labels are here. Okay, in this example suppose labels, suppose here this one example. Okay, here enter an integer. Okay, enter an integer, this is label. Accumulated sum is, this is label. Okay, here label is mentioned. Okay, means what? त्याच्या पुढे जी टेक्स्ट फील्ड आहे त्यामध्ये काय एंटर करायचं ते तुम्ही लेबलने इथे युजरला मेन्शन करता. सो युजर कॅन अंडरस्टँड what he can do or what he to do. Okay, so he can enter after reading the message enter an integer, so he can enter 8 here. Okay,
and this it prints 1 2 3. So what is this? He can get understand accumulated. This is sum, accumulated sum is 1 2 3. Okay, this type we can use. So label, how to create label? By using label class. So here I use label. First we have to declare or create one label object. So here label a1 is equal to, okay, new operator, new, and label constructor, and inside constructor you can mention your label name. So here I want to print user name. So user can enter his username enclosed within quotation sign, username. Okay, so my first label is created on the page. Okay, label. So I can again compile, again run. If you add a new code in your program, you have to again recompile your program and then you can check your output. There is no label is display on the screen. Why? Because we are not added the label on the frame window. How to add this label inside frame? So there is one code. We have to put this label on the frame. So by using f object call add method. So f dot add a1, label name is a1. So my a1 is displayed on the frame. So now again compile, again execute. Okay, so here username is printed here. Okay, बघा इथे username कुठे प्रिंट झालेला आहे, या पोझिशनला username प्रिंट झालेला आपल्याला दिसतं. तर असं का झालंय, आपण त्यामध्ये लेआउटचा यूज करणार आहोत, त्यावेळी तुम्हाला ते समजेल ते कुठे कुठे डिस्प्ले करायचं आहे. ओके, सो करंटली आपण अजून दुसरं लेबल ॲड करूया. सो सेम कोड, label class, label object, here I use a2, another name, new operator, label class, label constructor, and use another label name that is password. Okay, password. Okay, then next here सध्या मी हे ॲडचं काढून टाकतो. तुम्हाला समजलंय कसं ॲड करायचं फ्रेमवर, ते आपण शेवटी ॲड करूया. So password label is created. Then next text field, we have to create text field, text F capital FIELD text field. Here my text field object name is t1 is equal to new text field. Okay, open close curly bracket. Okay, save. And here I use f dot add. My first label is a1. Okay, f dot add. My second label is a2. Okay, f dot add. To add all controls on the frame, so we have to call add method of frame class. That's why here I use f object of frame class, and we can access add method, so it display on the frame. And my next text field is t1, so it added on the screen. Okay, save and compile again. CLS for clear screen. So here compile. There is a error. What is the error? Password. Here quotation is missing. Okay, so put your quotation after password. So here quotation, so it completes. Save. So again CLS control screen, clear screen, login.java. So no error, great. Java login. Okay, Java login. So here these are the some. This is my login page. Okay, Java login. This is my login page is created. Control C goes here. Save this program again. Text field f dot add, but there is no any text field is printed. See this
code is compiled, and execute your code Java command. Here search, there is no any buttons available, text field available, username, password, text field. No data is available on the screen, on the frame. Why? So here Control C to close. Add layout. So after, by using layout, we can add layout in our program. So add one layout like this. So we have to add one layout for Java program. So f.setLayout method we can call. So here after true, after visible, we can add here flow layout, set layout, flow layout, f.setLayout new flow layout. Here I use flow layout type. So again compile this program. So now check the output, Java C login.java, Java login. So my username is printed, password is printed, and there is one text field. So one ASTGH. So it is left shifted, characters are left shifted. Okay. So how to increase the size of text field, sir? How to add one text field here, sir? So we have to create one text field object, another text field object in our code. So here I use, so this is the use of flow layout. After I added flow layout in my frame, so my all labels, all text fields are displayed one by one. Okay, so flow layout can add one by one component on the frame. So my how to display? So A1 is added on the frame first. That is, what is the A1? Username is added. Then A2, next password is added. Then next text field is added. Okay, in this sequence of add method. Okay, so next text field for password, text field. Okay, text field I created, T2 name for my new object, new text field, okay, new text field. And here again open close bracket, and here I added here f.add T2. Okay, this is my text field saved. Okay, so what is the output? Compile and execute. Okay, compile and execute. So you can properly understand what will happen after adding the some code in your program. Don't work like this, means first type your all code and then execute. Don't do that. Compile and execute one by one. When you add one line of statement in your code, then you can again compile your code and you can check your output again and again. So this is the better understanding way. So this is username is printed here, password is printed here, and two text fields are printed here. But I want one text field after username label. So how to shift this? So Control C, close this frame, go in code. Here I added A1. A1 is username. So I want to add here, we need to add one text field after this label. So I cut this code and paste here. So now check the output, save, CLS for clear screen, compile this program again, and now execute the program again. So check what is the change. Here text field is added after username label. So this is the main
objective of our add method calling. Okay, I use add method after label, then I use add method after password. ओके, तर या कोडमध्ये आपण त्या पद्धतीने तुम्हाला जशा पद्धतीने लेआउटमध्ये कंपोनंट्स ऍड करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ऍड करायचं. म्हणजे की मी ते A1 ला कॉल केले म्हणजेच काय, युजर नेम फर्स्ट ऍडेड, देन T1 इज कॉल्ड, सो टेक्स्ट फील्ड इज ऍडेड आफ्टर युजर नेम, देन A2 is password label is added, and after password label T2 is added. So this is the way how to add your components on the frame. But here we want to change our text field size. How to change? Mention your initial character size of text field inside brackets. So here I mention 10. Okay, so save this and execute this. What will happen, you can check. Okay, java c login.java for compilation and java login for execution. Okay, see this is the change. Size is increased, but here size remains same. So this is the default size. How many characters are there? A, C, V, and then it is shifted to left. So initially it holds 3 characters. It can hold many characters, but it display only first 3 characters. So we have to increase. If we increase the size of text field, then it can show. So this is 1 2 3 4 5 6 7 8 9 10. So this is the initially we can change the size of that. Okay, so here I use 10 to change the size of text field. Okay, so you can mention how many text or how many columns you want. So here I use 20, here I use again 20. Compile this again. So my text field size is changed. Okay, great, no error. Login. So this is the output of our program. So this is password is printed here. This is the text field of password. This is the text field of username. User can enter his username. User can enter his password. Okay, so this is wrong because everyone can see your password. Okay, suppose I entered my password on Facebook site, sir. Okay, here I enter my email ID sagarapune@gmail.com. Yes, students, you can send me your queries, you can send me your feedback on this email ID sagarapune@gmail.com. okay, always welcomes your feedback, your queries to me. So it is helpful for me to improve my video quality. Okay, here I enter my password, Facebook password. Okay, it is shown? No, it is shown in the form of dots. Okay, here I enter some data on my keyboard by using my keyboard, but it is not shown here. It is not display on the screen. How to do like that? So by calling set echo char method, by calling set echo char. So या T2 ऑब्जेक्ट साठी म्हणजे या दुसऱ्या टेक्स्ट फील्ड साठी आपल्याला ती मेथड कॉल करायची. सो यूज T2 डॉट सेट इको कॅर मेथड, सेट इको कॅर मेथड, आणि ज्या कॅरेक्टर मध्ये आता या कॅरेक्टर मध्ये द्यायचं. सपोज मी इथे स्टार मेन्शन केला तर स्टार मी तिथे टाईप केलेला डेटा स्टार मध्ये डिस्प्ले होईल. सेव्ह. नाउ गो इनसाइड कमांड विंडो, command, close your previous frame. So now compile your code again, java c login.java, t2.set echo char. What is the error, sir?
t2 dot set echo char cannot find symbol. Okay, set echo char. So here use code correctly, set echo char. So here see capital letter. सपोज मी इथे चेक करूया आपण, जसं की मगाशी मी चेक केलं, जावा p java dot awt dot, here I want to use text field class method. So check set echo char, here set echo char is there. Okay, set echo char, check set echo char कसं आहे, S small e capital C capital. सो आपल्याला त्याच पद्धतीने ते यूज करावं लागेल. ओके, सो यूज दिस S small e capital C capital. नाउ check your output again, CLS for clear screen, java c login.java, login is your file name, java login for execution. So check, here I enter my username Sagar and here I enter my password. Okay, see here I enter my password by using my keyboard keys, but it is display to you? No, it is display in the form of star. Okay, because I use star in my code. Okay, if I change here character value, suppose I entered here okay, I enter here p character. Okay, now save and again compile this same program. What will happen, we have to check first. So अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोग्राम करत असाल, so it is well and good process. So you can develop your logic easily. So here I enter different keys, but here my all data is display in the form of p character. So whatever the data, whatever the value we given in the form of set echo char method, it is display in the form of that character. So here I use star. Okay, close this frame. So here simply press Ctrl C, so your frame is closed. Okay, so now set echo char method is printed. So one button, we have to add login button on our frame. So here how to add, use button class. There is one button class available in AWT package button. We have to create one button object, b is equal to new button. Okay, and inside button constructor you can mention your button name which is display on your button, login. Okay, in between quotation sign. Okay, login, save, and here we have to add this button by on the frame. So f is an object of frame class, f dot add, and your button object name is b. Okay, I added on the frame, save. It is added after this t2 text file. So check your output, our program is complete. Great. So this is our small program. You can create your own program, own controls. Instead of username you can put your roll number, you can put your password, you can use your email ID, labels as it is. Okay, so login button is created, but after clicking on login button nothing will happen because code is not in our program. So आपण हे वन बाय वन पाहणार आहोत. आज आपण एवढं पाहिलेलं आहे, लॉगिन बटन इथे क्रिएट झालेलं आहे. आता मी याला रिसाइज केलं, बघा काय होतंय. रिसाइज केलं. ओके, याची साईज चेंज केली मी. ओके, साईज चेंज केली. ओके सर, साईज चेंज करून बघा. ओके, साईज चेंज करूया. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर याची विड्थ जी आहे, जी आपण
जास्त घेतलेली आहे ती कमी करून बघूया. इथं सपोज मी 500च विड्थ दिली तर 500 विड्थ येईल. जावा सी कंपाईल, जावा सो हे बघा इथे हे अशी विड्थ मी वाढवली कमी केली तरी ते बरोबर त्या पेजमध्ये सेट होतं. जसं की वेगवेगळे मोबाईल्स तुम्ही यूज करता, प्रत्येक मोबाईलच्या हँडसेटची स्क्रीन कशी असते, कमी जास्त असते बघा. हे सेट होते बरोबर त्या पेजमध्ये. मी जशी पेजची साईज वाढवतोय ते लेबल, ते बटन्स, ती टेक्स्ट फील्ड तशा पद्धतीने सेट होते. जाते का कोणती रिमूव्ह होते का नाही तर ते ॲटोमॅटिक सेट होते. हे बघा लॉग इन पेज खाली गेलं, वाढवली साईज, लॉग इन पेज पुढे, लॉग इन बघा काय काय चेंजेस होत आहेत साईज वाढवली की. अशा पद्धतीने तर फ्रेमचा हाच यूज आहे की तुम्हाला तुमच्या स्क्रीन कम्पॅटेबल आहे ही, म्हणजे तुमची जशी स्क्रीन असेल मोबाईलची असू द्या किंवा कोणतीही कम्प्युटरची तर त्या स्क्रीनच्या कम्पॅटेबिलिटीनुसार तुमचा हा डेटा डिस्प्ले होतोय. दिसतंय. तर आज आपण काय काय शिकलोय. ओके, आज आपण काय काय शिकलेलो आहोत तर मी लॉग इन पेज क्रिएट केलेला आहे बाय युजिंग हे आपण आज लॉग इन पेज क्रिएट करायला शिकलो. ओके, लॉग इन पेज मी क्रिएट केलेला आहे. दिस इज माय आउटपुट ऑफ आवर टुडेज प्रोग्राम. सो फर्स्ट आपण काय केलंय, लॉग इन क्लास क्रिएट केला, मेन मेथड क्रिएट केली. दिस इज फर्स्ट वी हॅव टू क्रिएट फ्रेम ऑब्जेक्ट. तर ही जी रेक्टँग्युलर शेपची फ्रेम आहे ती क्रिएट झालेली आहे या ॲपमुळे. त्यानंतर लेआउट सेट केला, लेआउट यूज केलाय, फ्लो लेआउट. त्यामुळे काय झालंय, 1 बाय 1 कंपोनंट हे फ्लोमध्ये म्हणजे 1 बाय 1 ॲड झालेले आहेत. तर त्या आपण लेआउटमध्ये मी त्याचा एक टॉपिकचा व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये तुम्हाला कळेल. विजिबल केल्यानंतर ही डिस्प्ले होते, म्हणजे मी विदाऊट सेट विजिबल ही मेथड काढून टाकली प्रोग्राममधून तर ही स्क्रीन मला येणार नाही आहे फ्रेमची. ओके, तर याची इनिशियली विड्थ 500 आणि हाईट 1500 मी घेतलेली आहे. ओके, त्यानंतर टायटल सेट केले लॉग इन पेज. बघा इथे टायटल आलेले लॉग इन पेज. बॅकग्राऊंड कलर सेट केलाय रेड. हा जो कलर सेट झालेला आहे तो रेड कलर झालेला आहे. ओके, then next here I created 2 labels, label A1 name and A2 objects. First label name is username is here. Okay, username is here. Then next is password is here. Okay, then 2 text fields are created by using text field. Okay, this text field 1 T1 and this is T2. Okay, I use T2 set echo char for whatever the data I entered in the password field, that is text field, it is displayed in the form of star. That's why here I use star. You can use any character instead of star, so it display in the form of whatever the given value here. Okay, then I created one button and name is login button. Okay, so this is the creation. These are the whole objects we are created, we are used in our frame. But if you are not added these all controls in your program, in your frame, it is not display on your output. So by using add method of frame class, okay, this is the part of frame class method. So how to access add method by using f object. So here I use initially f.f. like this, and then I want first username label. So username label is A1, so I put A1 here. Okay, I put A1 here. Okay, then I want T1 text field, so here I added T1 text field here. Then next A2, that is our password field. Then T2 next text field. Then B is a button name is log, so login is printed. So this is our small program by using advanced Java concept. स्टुडंट, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिजिट करत राहा. यावर मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकणार आहे.
तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे टॉपिक सहजपणे समजतील. माझा हाच उद्देश आहे. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजचा यूज केल्यामुळे तुम्हाला टॉपिक लवकर समजतात आणि तुमचा अभ्यासही चांगल्या पद्धतीने होतो. Thank you for watching this video. Always share my all videos with your friends. Okay, thank you.